आजपासूनच 10वीच्या परीक्षेला सुद्धा सुरुवातच झालेली आहे आणि यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी या परीक्षेत केलेली आहे। परीक्षेच्या काळात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळातर्फे 271 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत। तसंच परीक्षेसाठी राज्यातील 701 केंद्रांमधील स्टाफ बदलण्यात आला आहे। राज्यभरात आज 10वीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे। 21 फेब्रुवारी ते 17 मार्च पर्यंत 10वीच्या परीक्षा असणार आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक शाळा आहेत त्या परीक्षेसाठी सज्ज झालेल्या आहेत। विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्या जे शाळा ज्या ठिकाणी त्यांचे नंबर्स आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत ते पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। सध्या आपण दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत आहोत। या ठिकाणी काय आज कोणता पेपर आहे? पहिल्यांदाच तुम्ही 10वीची परीक्षा देताय, काय दडपण आहे? काय भीती वाटते देताना? पहिला पेपर 10वीचा पहिल्यांदा। कोणता पेपर आहे? मराठी। जेवढे मुलांवरती दडपण आहे तेवढं पालकांवरती। मुलांचा जेवढा अभ्यास आहे ना तेवढा पालकांचा अभ्यास असतो। ते जेवढा वेळ जागतात आणि अभ्यास करतात तेवढा वेळ पालक पण जागतात आणि अभ्यास करतात। म्हणजे मला वाटतं ना दोघांना बरोबर बसवलं ना तरी दोघे पेपर लिहितील असं दोघांवरती दडपण असतं। पालक म्हणून मग आपली पण एक जबाबदारी आहे। म्हणजे आता मुलांची परीक्षा होईस तर आपली जबाबदारीच आहे। त्यामुळे शक्यतो करून त्यांची जेवढी आपण जबाबदारी घेऊ तेवढं चांगलं आपल्यासाठी फायदेशीर आहे असं म्हणून। कसोटी आहे एक परीक्षा विद्यार्थ्यांसोबत पालकांची देखील आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।